नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच क्रमांक 5 बघणार आहोत। याआधी आपण 4 सराव प्रश्नसंच घेतलेले आहेत, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि नवी मुंबई महानगरपालिका भरती या नावाने प्लेलिस्ट सुद्धा बनवली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जाईल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? तर बघा, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही? तर ऑप्शन दिलेले आहे, ए संस्कृत, बी मराठी, 3 इंग्लिश आणि 4 आहे हिंदी। तर बघा, संस्कृत, मराठी आणि हिंदी या भाषेची देवनागरी लिपी आहे, परंतु इंग्रजी या भाषेची देवनागरी लिपी नाही। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्रजी या भाषेची देवनागरी लिपी नाही। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? तर बघा, ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? तर ए आहे आ प्लस उ, 2 नंबरचा आहे अ प्लस ई, 3 नंबर आहे आ प्लस लहान उ आणि 4 नंबर आहे अ प्लस उ। तर बघा, संयुक्त स्वर कसा तयार होतो? तर संयुक्त स्वर हा 2 स्वरां मिळून बनलेला असतो। तर या ठिकाणी ओ हा स्वर जो आहे अ प्लस उ या 2 स्वरां मिळून बनलेला आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अ प्लस उ, म्हणजेच ओ हा संयुक्त स्वर तयार होईल। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे, वास, भान, नाव, आस, हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल? तर बघा, वास, भान, नाव, आस आणि हात हे शब्द जर वर्णानुक्रमे लावल्यास तर भान हा शब्द हा मध्यभागी येतो, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 भान। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, एका पाठोपाठ एक येणाऱ्या 2 वर्णांपैकी आहे। तर पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे काय? तर बघा, पर्याय दिलेला आहे, एक आहे स्वर संधी, दुसरा आहे स्वर विसर्ग संधी, तिसरा आहे व्यंजन संधी आणि चौथा आहे विसर्ग संधी। तर बघा, एका पाठोपाठ एक येणाऱ्या 2 वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो आणि दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे व्यंजन संधी असते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 व्यंजन संधी। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला, यामधील महाभारत या शब्दाची जात ओळखायची आहे। ऑप्शन दिलेला आहे, ए कर्ता, बी कर्म, 3 शब्दयोगी अव्यय आणि 4 आहे विशेष नाम। तर बघा, महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला, तर यामधील महाभारत हा जो शब्द आहे हा शब्द आहे विशेष नाम। काय आहे? विशेष नाम, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 विशेष नाम। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे, शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली, या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे। तर अधोरेखित शब्द आहे शिक्षकांनी। तर पर्याय बघा, पर्याय दिलेला आहे, 1 शिक्षका, 2 शिक्षक, 3 शिक्षकां आणि 4 आहे शिक्षकांनी। तर शिक्षकांनी यामध्ये शिक्षक हा जो आहे हा मूळ शब्द आहे आणि शिक्षकां हा झाला सामान्य रूप आणि नी जो आहे हा आहे विभक्ती प्रत्यय। तर यामध्ये काय सामान्य रूप कोणतं होईल? तर शिक्षकां, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 शिक्षकां। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा, ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर। तर या वाक्यातील आपल्याला शब्दाची जात ओळखायची आहे। तर बघा, ए आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, 2 आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, 3 आहे दर्शक सर्वनाम आणि 4 आहे संबंधी सर्वनाम। तर ज्याचे कार्य सुंदर तोच सुंदर यामध्ये ज्याचे आणि त्याचे हे काय आहे? तर हे संबंधी सर्वनाम आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 संबंधी सर्वनाम। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे, मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता, अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखायचा आहे। तर भुंकणाऱ्या हा शब्द अधोरेखित शब्द आहे। तर त्यानंतर बघा, ऑप्शन दिलेला आहे, ए आहे धातुसाधित, 2 आहे गुण, 3 आहे संख्या आणि 4 आहे सार्वनामिक। तर भुंकणाऱ्या यामध्ये भुंक हा धातू आहे आणि त्याच्यापासून भुंकणारा हा काय झालेला आहे? तर विशेषण झालेला आहे, म्हणून हा काय आहे? धातुसाधित विशेषण प्रकार आहे, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए धातुसाधित। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे,
नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला रिकामी जागा असे म्हणतात. तर त्याला काय म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे ए वचन, 2 संख्यावाचन, 3 बहुवचन आणि 4 आहे द्विवचन. तर नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 वचन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता होईल? ऑप्शन दिलेले आहे. 1 आहे चांदीच्या विटेचे चमचे बनवणे, 2 चमच्याने दूध पाजणे, 3 गर्भश्रीमंत असणे आणि 4 आहे मूल्यवान वस्तू वापरणे. तर बघा, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल गर्भश्रीमंत असणे, म्हणजेच तो सुरुवातीपासून म्हणजे जन्मनापासून श्रीमंत असणे याचा असा त्याचा अर्थ होईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गर्भश्रीमंत असणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. तर ऑप्शन दिलेले आहे. 1 आहे उपमा अलंकार, 2 दृष्टांत अलंकार, 3 उत्प्रेक्षा अलंकार आणि 4 अतिशयोक्ती अलंकार. तर लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार या पंक्तीमधील आहे दृष्टांत अलंकार. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 दृष्टांत अलंकार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. पर्याय दिलेले आहे. 1 आहे श्लेष अलंकार, 2 आहे यमक अलंकार, 3 आहे रूपक अलंकार आणि 4 आहे अनुप्रास अलंकार. तर हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यामध्ये श्लेष अलंकार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 श्लेष अलंकार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे. भुंगा समानार्थी अयोग्य शब्द ओळखा. अयोग्य शब्द ओळखायचा आहे. तर भुंगा या समानार्थी शब्दाचा अयोग्य शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय दिलेला आहे. 1 भ्रात, 2 मिलिंद, 3 भ्रमर, 4 मधुप. तर भुंगा या समानार्थी शब्दाचा अयोग्य शब्द होईल भ्रात. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 भ्रात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे. चित्त प्लस आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता होईल? पर्याय दिलेला आहे. 1 चिदानंद, 2 चिन्मयानंद, 3 आहे चितानंद आणि 4 आहे चित आनंद. तर चित्त प्लस आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा सामासिक शब्द होईल चिदानंद आणि हा तृतीय व्यंजन संधीचा प्रकार आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 चिदानंद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 दिलेला आहे. अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय दिलेला 1 आहे लंकेची पार्वती, 2 भिकारीन, 3 गरीब आणि 4 आहे मंदोदरी. तर अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आहे लंकेची पार्वती. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 लंकेची पार्वती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 दिलेला आहे. क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण ओळखायची आहे. ऑप्शन दिलेले आहे. 1 फट म्हणता ब्रह्महत्या, 2 पोर पोटात खीर ताटात, 3 आहे दोन्ही बरोबर, 4 आहे दोन्ही चूक. तर क्षुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची म्हण आहे फट म्हणता ब्रह्महत्या. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 फट म्हणता ब्रह्महत्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 आहे. दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? ऑप्शन दिलेला 1 नशीब फिरणे, 2 वाईट दिवस येणे, 3 दैव प्रतिकूल होणे आणि 4 आहे दैव अनुकूल होणे. तर दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होईल दैव अनुकूल होणे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 दैव अनुकूल होणे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर पर्याय दिलेला 1 सकर्मक कर्तरी, 2 सकर्मक भावे, 3 अकर्मक कर्तरी आणि 4 आहे कर्मणी प्रयोग. तर पावसाळा सुरू झाला या वाक्यामध्ये कर्म नाही आहे म्हणजे कर्म दिलेला नाही, म्हणून हे वाक्य होईल अकर्मक कर्तरीचं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अकर्मक कर्तरी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे. खालील शब्दाचा समास ओळखा. चक्रपाणी या शब्दाचा समास ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला 1 कर्मधारय समास, 2 द्विगु समास, 3 समाहार समास, 4 आहे बहुब्रीही समास. तर चक्रपाणी हा जो शब्द आहे या शब्दाचा समास आहे बहुब्रीही समास. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 बहुब्रीही समास. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे. जर अभ्यास केला तर पास व्हाल
या वाक्याचा प्रकार कोणता आहे? ऑप्शन दिलेला आहे: 1 उद्देशबोधक, 2 कारणबोधक, 3 स्वरूपबोधक आणि 4 आहे संकेतबोधक. जर अभ्यास केला तर पास व्हाल, म्हणजे या ठिकाणी संकेत दर्शवित आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 संकेतबोधक. काय होईल? ऑप्शन क्रमांक 4 संकेतबोधक. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.